आपण इकडे ना कुपा मासा आणला होता, त्यातले मी 4 तुकडे काढून घेतले. हे मी आता शिजवणार आणि याचं मांस वेगळं काढून घेणार आहे. बघा असा रेड मीठ असतं कुप्याचं. तुम्ही याचं सार पण बनवू शकता, तळून पण खूप छान लागतो आणि त्याचे कबाब पण बनतात, बिर्याणी बनते. भरपूर प्रोटीनने भरलेला असा मासा आहे. हॅलो फ्रेंड, चणचणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय कुपा मासाचे कबाब. आता आपण याला मीठ लावून घेऊया. कुप्याचे पॅटीस बनवायसाठी आपण कुपा मच्छी शिजवून घेतली आणि तिचं काटे काढून घेतले आणि मांस एकत्र केलंय. यामध्ये आपण टाकतोय कांदा. बघा आता त्यामध्ये मिरच्या टाकतो आपण. त्यामध्ये बघा आपण आता कोथिंबीर टाकून घेतली आणि माझ्याकडे ग्रीन कांदा होता पातीचा, तो कापून घेतला बारीक चिरून. त्यामध्ये आता आपण आलं आणि मिरची लसूण याचं वाटण टाकूया. आता यामध्ये मी आलं आणि लसूणचं ठेचा टाकलेला आहे. आता आपण ह्याला मिक्स करायसाठी ब्रेड क्रम टाकून घेऊया आणि थोडंसं व्हिनेगर आणि इतर मसाले मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये मी 4 ब्रेडचं ब्रेड क्रम करून घेतला, तो टाकलाय. थोडं हळद आणि थोडा मसाला तुमच्या चवीप्रमाणे टाका. मीठ मी चाकून मग टाकणार आहे, कारण आपण मीठ पहिलं शिजायला टाकलं होतं ना. आणि यामध्ये मी 1 कॅप भरून व्हिनेगर टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला आंबटपणासाठी चिंच किंवा कोकम वापरायची गरज नाही. आता सर्व मिश्रण पहिलं मिक्स करूया. लागलंच तर आपण पाणी टाकूया आणि मग आपण डायरेक्ट तव्यावरती हे मिश्रण वडी वडी करू. आपण आंबटपणासाठी ना लिंबू पिळून घेऊया. एक अर्धा लिंबू पिळूया. अर्धा मोठा आहे लिंबू. आणि एक अंडा फोडून घेणार आहे मी. बघा मित्र, अंडा पडतंय. अंड्याचं कवच पडलं ना तर काय करायचं, पाण्यात हात घालायचं आणि मग ना ते कवच काढायचं. आता बघा ह्याच्या वड्या आपण वाळून घेतोय. तुम्हाला जो आकार पाहिजे मी तर गोलच बनवणार आणि मग याला मी ब्रेड क्रम लावून तळून घेतो. बस. तुम्हाला जसं वाटत असेल ना पिठामध्ये कमी वाटतंय म्हणजे बाइंडिंगला, तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडा ब्रेड क्रम किंवा रवा टाकू. हे बघा आता बाइंडिंग छान होतंय ना, म्हणून गोल वळला जातोय. आपण आता असं करून घेऊया पटापट. बघा आता आपण एका बाउल मध्ये ना ब्रेड क्रम काढून घेतलेले आहेत आणि इथे बघा वड्या तयार आहेत आपल्या पॅटीस. त्याला आपण आता बाहेरून ब्रेड क्रम लावूया आणि मस्त तळून घेऊया. हे बघा मी आता ब्रेड क्रम लावून तयार केलेले आहेत पॅटीस. पटापट आपण आता फ्राय करून घेऊया. आणि अशा प्रकारे बघा तुम्ही यामध्ये पापलेट वापरू शकता, बांगडा वापरू शकता, कोळंबी वापरू शकता आणि त्याचे असे मजेदार खमंग असे पॅटीस बनवू शकता. छोट्या गेट टुगेदर साठी, मुलांना मधल्या खाण्यासाठी तुम्ही हे बनवून देऊ शकता. डब्यावर देऊ शकता जर त्यांच्याकडे फिश चालत असेल तर. पॅटीस बघा आता एका बाजूने खरपूस झाले ना का आपण दुसऱ्या बाजूने दिवस करून घ्यायचे.
याबरोबर तुम्ही सॉस चटणी बनवून देऊ शकता, एखादी कोशिंबीर बनवून देऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कळवायला विसरू नका. आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.